झी 24 तास एक पाऊल पुढे। दिव्यागारमधील सुवर्ण गणेश मूर्ती चोरी प्रकरणी औरंगाबादमध्ये 7 जणांना अटक करण्यात आली आहे। गंगापूर जवळच्या पाखोरा गावात पारधी वस्तीवर छापा टाकून ही कारवाई करण्यात आली। पोलिसांना मिळालेल्या रेखाचित्राच्या आधारे ही कारवाई करण्यात आली आहे। या कारवाईत एक पोलीस जखमी झाला। दरम्यान 7ही जणांना 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। कारवाईच्या वेळी काही फासी पारधी पळून गेले। याच प्रकरणात गुजरातमधून एका संशयिताला सुद्धा ताब्यात घेण्यात आले। गेल्या महिन्यात रायगडमधील दिव्यागार इथं सुवर्ण गणेश मंदिरावर दरोडा टाकून 1.5 किलो वजनाची सोन्याची मूर्ती आणि दागिने चोरीला गेलेले होते। 2 पहारेकरांचा सुद्धा या घटनेत मृत्यू झाला होता। संपूर्ण राज्यासह शेजारच्या राज्यात पोलिसांनी शोध मोहीम राबवली होती। आमच्याकडे ते फोटो वगैरे आले होते आणि माझी सध्या 15 दिवसासाठी नेमणूक त्या गुन्ह्याच्या तपासकामी केलेली आहे। 1-2 गुन्हेगार दिसतात अशी माहिती मिळाली, तिथे जाऊन छापा मारला। त्यावेळेस तिथे 7 दरोडेखोर मिळून आले। तर ते सर्व रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत। त्यांच्याकडे या फोटोबाबत चौकशी केली, परंतु तसं काही निष्पन्न झालेलं नाही। झी 24 तास एक पाऊल पुढे।